मुंगी आणि कबूतर. एके दिवशी एक मुंगी नदीच्या काठावर चालत होती. तेव्हा अचानक तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. नदीत तडफडत असताना मुंगीला एक तरंगणारे पान दिसले आणि ती त्यावर चढली. ते पान हळूहळू धबधब्याकडे वाहू लागले. मुंगी घाबरली आणि मदतीसाठी ओरडू लागली, "मला वाचवा, कुणीतरी मला वाचवा!" एक कबुतराने मुंगीला अडचणीत पाहिले आणि तिची मदत करण्यासाठी खाली उडत आला. कबुतराने आपल्या चोचीने ते पान हलक्या हाताने उचलले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले. मुंगी म्हणाली, "तू माझा जीव वाचवला. मी नक्कीच एक दिवस तुझी मदत करेन." कबुतराने निरोप घेतला आणि जंगलाकडे उडून गेला. काही दिवस गेले. एके दिवशी एक शिकारीने कबुतरावर बंदूक रोखली. हे पाहून मुंगी पटकन शिकाऱ्याकडे धावली आणि त्याच्या पायाला जोरात चावा घेतला. शिकारी वेदनेने ओरडला आणि त्याचा निशाणा चुकला. कबुतराचा जीव वाचला. त्याने मुंगीचे आभार मानले आणि उडून गेला. कथेचा बोध: मदत करण्यासाठी कोणीही खूप लहान किंवा खूप मोठा नसतो. 2 बकऱ्या. एका गावात 2 बकऱ्या राहत होत्या. एकाचा रंग असतो काळा, दुसऱ्याचा असतो तपकिरी. एके दिवशी झाडाच्या पुलाच्या मध्यभागी दोघांची भेट होते. दोघी अगदी समोरासमोर उभ्या. पूल अरुंद असल्यामुळे एका वेळी एकच प्राणी त्यावरून पलीकडे जाऊ शकायचा. तपकिरी बकरी काळ्या बकरीला म्हणते, "अरे काळू, माझ्या रस्त्यातून दूर हो." काळी बकरी म्हणते, "निमूट मागे जा, नाहीतर मी तुला या झऱ्यामध्ये फेकून देईन." त्या दोघी एकमेकींना धमकवत होत्या. दोघही एकमेकांवर हल्ला चढवतात. त्या दोघींचा तोल जायला लागतो हे त्या दोघींच्या लक्षात येतं. काळी बकरी लगेच त्या पुलावर बसते आणि म्हणते, "माझ्या अंगावरून तू हा पूल पार कर, म्हणजे आपले काम पण होईल आणि आपण झऱ्यात पडणारही नाही." तपकिरीला हे म्हणणे पटते आणि ती त्या काळ्या बकरीच्या अंगावरून पुढे जाते. मग ती काळी बकरी स्वतः उभी राहते आणि पलीकडे निघून जाते. अशा तऱ्हेने त्या दोघी बकऱ्या पूल पार करतात. कथेचं तात्पर्य: समंजसपणामुळे कार्य सिद्धीस जाते. तहानलेला कावळा. 2026च्या एका खूप गरम दिवशी एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात मोठ्या शहरावरून उडत होता. त्याने छतांवर पाहिले, त्याने बागांमध्ये पाहिले, त्याने चमकदार वेंडिंग स्टेशन जवळही पाहिले, पण कुठेच पाणी नव्हते. कावळा खूप थकला आणि त्याला खूप तहान लागली. तेवढ्यात त्याला एका बाल्कनीत एक स्वच्छ, पुन्हा वापरता येणारी बाटली दिसली. बाटलीत थोडे पाणी होते, पण ते खाली होते. कावळ्यानं आपली मान लांब केली. त्याने चोच आत घातली. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण तो पाण्यापर्यंत पोहोचू शकला नाही. कावळ्यानं आजूबाजूला पाहिले. तेव्हा त्याला जवळच्या कुंडीत छोटे काचेचे खडे दिसले. कावळ्याला एक कल्पना सुचली. त्यानं एक खडा उचलला आणि बाटलीत टाकला. टप. मग त्यानं आणखीन एक खडा टाकला. टप टप. पुन्हा पुन्हा कावळा खडे बाटलीत टाकत राहिला. हळूहळू पाणी वर येऊ लागले, वर आणि वर. शेवटी कावळा पाण्यापर्यंत पोहोचला. सिप सिप सिप. कावळ्यानं आनंदानं पाणी प्यायले. त्यानं पंख फडफडवले, आनंदानं काव काव केले आणि आपल्या हुशार कल्पनेचा अभिमान बाळगून उडून गेला. बोध: शांत राहून, हुशारीनं विचार करून आणि हार न मानता आपण कठीण समस्या सोडवू शकतो.